2017 पर्यंत आग्र्याच्या फोर्टमध्ये असं लिहिलेलं होतं, की उन्हाळा आग्र्याचा सहन न झाल्यामुळे शिवाजीला चक्कर आली आणि त्याने खांबाचा आधार इथेच घेतला. ह्याच खांबाचा आधार घेतला होता. इतकं अपमान म्हणजे औरंगजेबाने जो अपमान केला तोच अपमान पुढे कंटिन्यू करणारी काही लोकं आहेत, ज्यांनी ही मुद्दाम ठेवली आहे. शिवाजी महाराजांची पालखी काय वेगळी आहे, तर शिवाजी महाराजांच्या पालखीला सगळीकडनं चांदी मारलेली आहे. चांदीचे पत्रे मारलेले आहेत. वाह! शिवाजी महाराजांच्या पालखीचे जे पाय आहेत ते सोन्याचे आहेत. क्या बात है! सो अशी रॉयल एंट्री करून महाराज आलेत. मुघलांच्या दरबारामध्ये ताटाखालची मांजरं बघायची सवय होती. सह्याद्रीचा वाघ कुठून आला? कोण डरकाळी फोडतंय? अशी सवय नाही बाबा, काय करतो तू? असं झालं सगळ्यांना. शिवाजी महाराज सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिसायला अतिशय हँडसम. हँडसम हा शब्द त्याने त्याच्या डिंगलमध्ये वापरला. डिंगल हा राजस्थानी डायलेक्ट आहे. महाराजांना भेटायला रामसिंगाचा मुन्शी आला. रामसिंगचा मुन्शी? रामसिंगचा मुन्शी. तो सुयोग आज आपण चर्चा करतोय शिवाजी महाराजांची आग्र्यावरनं सुटका या विषयावर. आता तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात. अफजल खानाचा वध असू दे, शाहिस्तेखानाची बोटं छाटली असू देत, सुरतेची लूट असू देत. पण मग हे आग्र्यावरनं सुटका हे एवढं विशेष आणि महत्वाची घटना का? त्याची ना माझ्या मते 2 कारण आहेत. म्हणजे खरं तर तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे, की महाराजांचे सगळेच पराक्रम हे अतिशय अद्वितीय आणि खरं पाहायला गेलं तर नाट्यमय आहेत. म्हणजे ना असं वाटतं, की कोणीतरी ते स्क्रिप्टेड केलेले आहेत आणि ते तसे घडलेत. पण ते प्रत्येक वेळेला महाराजांचे पराक्रम आणि त्याची स्टाईल सुद्धा वेगळी असल्यामुळे ते वेगळे आहेत. पण आग्र्याहून सुटका माझ्या मते 2 गोष्टींमुळे महत्वाचं आहे. एक म्हणजे तू जर बाकी सगळे पराक्रम महाराजांचे पाहिलेस, की महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला कुठे? प्रतापगडावर, म्हणजे स्वराज्यात. महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. खरं मारायलाच गेले होते त्याला, पण शाहिस्तेखानाचं नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला. पण ते सुद्धा कुठे गेलं? पुण्याला. भले त्याच्या आजूबाजूला 1.25 लाखाची फौज होती, पण लाल महाल, पुणे हे महाराजांच्या माहितीचं होतं. हे स्वराज्यातलाच त्यांचा पराक्रम आहे. आग्रा म्हणजे 1000 किलोमीटर लांब. महाराज स्वतः उठून 1000 किलोमीटर लांब आपल्या कट्टर शत्रूच्या देशात गेलेत आणि तिथे जाऊन एकतर सिंहगर्जना करून त्याचा अपमान त्याच्याच दरबारात करून नंतर जिवंत परत येणं. ज्या माणसाने आपल्या बापाला मारलं, ज्या माणसाने आपल्या भावाला मारलं, आपल्या मुलाला मारलं, आपल्या त्या कट्टर शत्रूंना मारलं, त्याच्या तावडीतनं एकतर 3 महिने त्याच्या तावडीत अडकले आणि मग तिथून सुटून येणं, ही याच्यामुळे आग्र्याहून सुटका एक महत्वाची होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे कित्येक आपल्याला लोक दिसतात, की जे स्वतः आपली चमडी बचाव करून स्वतः निघून येतात आणि आपल्या बरोबरचे जे लोक असतात त्यांना सोडून येतात. पण इथे महाराजांच्या बाबतीत तसं दिसत नाही. राजस्थानी रेकॉर्ड्सनुसार महाराजांबरोबर 250-300 लोक होते. आपण धरू सगळे मिळून महाराजांबरोबर 500 लोक असतील. हत्ती, घोडे, उंट असे बरंच काही होतं. ह्या सगळ्यांना घेऊन महाराज परत स्वराज्यात आले. कमाल. म्हणजे फक्त एक घोडा आणि महाराजांची पालखी एवढंच उरलं. बाकी सगळी माणसं बचावली. महाराजांचे वकील पकडले गेले. रघुनाथपंत कोरडे जे होते ते पकडले गेले आणि त्यांच्यासोबत अजून एक जे होते ते. पण तेही जिवंत परत आले. म्हणजे त्यांना पकडून आता सगळा राग ह्या दोघांवर काढूया म्हणून औरंगजेबाने त्यांना मारलं नाही का? कारण महाराजांची पुन्हा एकदा मुत्सद्देगिरी. आपण पुढे पुढे ना महाराजांच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलणार आहोत. कारण गंमत काय होते ना, की आग्र्याहून सुटका म्हटलं, की सगळ्या लोकांना अगदी सरसकट वाटतं, की महाराज आग्र्याला गेले. महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केला. औरंगजेबाने लगेच महाराजांना पकडलं. महाराजांनी मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. त्यात बसले आणि सुटले. पण असं नाहीये. महाराजांनी खूप मुत्सद्देगिरी केली आणि दुर्दैवाने ही मुत्सद्देगिरी फार कोणी सांगतच नाही, की ज्याच्यातनं महाराजांचा आपण किती सहज म्हणून जातो महाराजांचे म्हणजे महाराजांचे गुण काय? तर मुत्सद्देगिरी म्हणजे महाराजांचा खूप भारी गुण आहे. पण काय? कुठली मुत्सद्देगिरी? असं विचारलं, की आपल्याकडे एक अफजल खान वध सोडून बाकी काहीच उदाहरण नसतं. पण याच्यामध्ये आज आपण जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये मी अजून डिटेलमध्ये सांगेन, की महाराजांनी काय काय मुत्सद्देगिरी केली.
हे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण आज जे काही बोलणार आहे ना, ते राजस्थानी रेकॉर्ड्स नावाच्या पुस्तकात नाही. अच्छा. आता राजस्थानी रेकॉर्ड्स म्हणजे काय असा प्रश्न एक जनरली पडेल आणि राजस्थानी माणसांचा आणि महाराजांचा काय संबंध? हं. तर तो संबंध अगदी जवळचा त्या काळात आलेला आहे. आता मिर्झा राजा जयसिंगांनी पुरंदरचा तह केला आणि महाराजांना गळ घातली की तुम्ही आग्र्याला जा आणि महाराज तयार झाले. तर तिकडे गेल्यानंतर अ, मिर्झा राजांचा मुलगा रामसिंग, त्यांना 2 मुलं होती, रामसिंग आणि किरतसिंग. हे किरतसिंग हा त्यांच्यासोबतच होता आणि रामसिंगला तिकडची जबाबदारी दिली होती आणि सगळीच जबाबदारी बाकीची दिलेली होती. तर आग्र्याला ज्यावेळेला महाराज पोहोचतील, त्यावेळेला महाराजांची सगळी काळजी घ्यायची जबाबदारी रामसिंगावरती दिलेली होती. आता आपल्याला काय वाटतं, की डॉक्युमेंटेशन, डॉक्युमेंट आर्काइव्ह करून ठेवणं, डॉक्युमेंट जपून ठेवणं, इट्स अ व्हेरी मॉडर्न कॉन्सेप्ट. तर असं नाहीये. रामसिंग हा रोज दरबारातनं घरी आला, की आपल्या कारकुनाला, त्याच्या कारकुनाचं नाव होतं परकलदास. परकलदास. त्या परकलदासाला तो सगळ्या गोष्टी सांगत असे, की आज दरबारात काय झालं बाबा? काय म्हणाला औरंगजेब? मग शिवाजी महाराजांनी काय केलं? किंवा अजून दरबारातल्या बाकी ज्या मिर्झा राजा जयसिंगांनी वाचण्यासाठी काही उपयोगी पडतील, अशा गोष्टी तो सगळ्या परकलदासाला सांगायचा. परकलदास रोज त्या गोष्टी लिहून काढायचा आणि त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी अंबरला, म्हणजे त्यांचं राज्य अंबरला होतं ना मिर्झा राजांचं. तिकडे त्या गोष्टी पाठवल्या जायच्या आणि तिकडे त्या स्टोअर व्हायच्या. आग्र्याहून सुटका ही सगळ्यात डिटेलमध्ये या ह्याला राजस्थानी रेकॉर्ड्स म्हणतात. अच्छा. या राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये आपल्याला कधीही न ऐकलेली आग्र्याहून सुटका कळते. म्हणजे वाह! आज आपण एकदम सविस्तर बोलणार आहे मस्त. या सगळ्या घटनेबद्दल. आपल्याला सभासद बखरीमध्ये वाचायला मिळते आग्र्याहून सुटका आणि सभासद हा महाराजांच्या समकालीन होता. तो त्यांच्या सेवेत होता आणि पुढे त्याने जवळ-जवळ महाराज गेल्यानंतर 27-28 वर्षांनी सभासद बखर लिहिली. पण त्याने एक 1.5 पानातच ती गोष्ट संपवलेली आहे, आग्र्याहून सुटका. पण ह्याच्यामध्ये खूप पत्र आहेत, खूप डॉक्युमेंटेशन आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण जे बोलणार आहे ते जास्त खुलेल असं मला वाटतंय. वाह! चला मग आपण सविस्तर गप्पा मारूया या विषयावर. येस. तर आता प्रश्न असा पडतो की महाराज आग्र्याला गेले का? हां, म्हणजे हा एकदम कॉमन प्रश्न आहे. म्हणजे ना आजकाल तर तो अशा प्रकाराने मांडला जातो, की यार शेमड्या पोराला पण कळतं, की औरंगजेब किती पाताळ यंत्री होता. आत्ताच मी म्हटलं, बापाला मारलं, भावांना मारलं, मुलाला पण मारलं. अशा माणसाकडे जर तो माझा कट्टर शत्रू आहे तर का जावा? तर त्याच्यामागे एक इन्शाय हफ्त अंजुमन नावाचा एक संदर्भ आहे. अच्छा. त्याच्याबद्दल मी जरा वेळाने आपल्या आय थिंक व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगेन इन्शाय हफ्त अंजुमन काय, त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्याची पण. तर त्या इन्शाय हफ्त अंजुमनमध्ये मिर्झा राजा जयसिंगांची पत्र आहेत आणि पुरंदरचा जो तह झाला ना, त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. म्हणजे अक्षरशः महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं ते कळण्यासाठी सुद्धा हा संदर्भ खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये आता ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग हे स्वराज्यात आले, त्यावेळेलाच महाराजांना कळलं होतं की हे फार जड प्रकरण आहे. खूप मोठं सैन्य घेऊन आलेत मिर्झा राजे जयसिंग. खूप म्हणजे तो भले औरंगजेबाचा प्रामाणिक गुलाम असला, कदाचित हा शब्द ना खूप लोकांना आवडणार नाही की मी मिर्झा राजांना प्रामाणिक गुलाम म्हटलंय, बट द फॅक्ट वॉज ते खूप प्रामाणिक गुलाम होते. अच्छा. त्या मानसिकतेनेही आणि कर्तृत्वानेही औरंगजेबाचे गुलाम होते. बर. तर ते खूप एक्सपिरियन्स्ड होते. ते बघून महाराजांना माहिती होतं हे कठीण आहे आपल्याला. महाराजांनी ते येताच त्यांच्याकडे आपले वकील पाठवायला सुरुवात केली होती, की तह करू आणि संपून टाकू अशी गोष्ट. पहिल्या 2 वेळेला मिर्झा राजे एक्सपिरियन्स्ड होते. त्यांना माहिती होतं, की हे बॅटल ऑफ विट्स कसं करायचंय. त्यांनी पहिल्या 2 वेळेला वकिलांना भावच दिला नाही. बोलले, "मी भेटणारच नाही तुमच्या वकिलांना." त्याच्याने तुमचा इम्पॉर्टन्स वाढतो. तुमची निगोसिएशन पॉवर वाढते. तिसऱ्यांदा त्यांनी महाराजांच्या वकिलाचं पत्र उपकार केल्यासारखं वाचलं. हो का? आणि त्या पत्रामध्ये ना महाराजांची परत पुन्हा मुत्सद्देगिरी काय, पत्र कसं लिहावं, महाराजांनी एकाच वेळेला त्या पत्रामध्ये हेही सांगितलंय, की आम्ही किती भारी आहोत आणि तुम्ही इथे का वेळ घालवताय. महाराजांनी पत्रात लिहिलंय, की तुमचा वेळ तुम्ही या दऱ्याखोऱ्यामध्ये कशाला घालवताय, त्याच्यापेक्षा मी तुमच्या बरोबर येतो. आपण विजापूरवरती हल्ला करू. म्हणजे आपलं संकट तिकडे गेलं आणि प्लस हेही दाखवलं, की हे जिंकणं सोपं नाहीये तुमच्यासाठी. पण मिर्झा राजे हुशार होते. ते काय असेच सोम्या-गोम्या शाहिस्ता खान सुद्धा खरं तर खूप हुशार होता. तो फक्त जरासा
बेसावध होता म्हणून तो गेला. पण मिर्झा राजे जयसिंग हुशार असल्यामुळे त्याचं रिप्लाय तू जर ऐकलास ना, तर तो अतिशय अपमानास्पद रिप्लाय होता. आणि मिर्झा राजांची निगोसिएशन पॉवर खूप सैन्य असल्यामुळे वाढलेली होती. त्यांनी रिप्लाय असा केला महाराजांना की औरंगजेबाचं, बादशहाचं जे सैन्य आहे ते आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे आहे, म्हणजे एवढं आहे. आणि जर ह्याच्यातनं तुला सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे गुलामी. तू मुघलांचा गुलाम हो, तरच तुझा जीव आणि तुझी मालमत्ता सुटेल. आता हे पत्र मी का सांगतोय महत्वाचं आहे, कारण ह्याच्यानंतर साधारण एप्रिलच्या आजूबाजूला कधीतरी मिर्झा राजे पोहोचले. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी महाराज त्यांच्याकडे तह करायला आले. महाराजांना कळलं आता हे काही झेपत नाही, आपण तह करूया. महाराज जून महिन्यामध्ये 3 दिवस फक्त मिर्झा राजांसोबत होते. 2 महिन्यापूर्वी मिर्झा राजे काय म्हणाले होते, तुला गुलाम व्हावं लागेल. हेच मिर्झा राजे जून मध्ये याच इन्शाय हफ्ता अंजुमन मधलं मिर्झा राजांचंच पत्र आहे. औरंगजेबाला काय कळवतात की शिवाजी महाराजांशी माझा तह झालेला आहे, पण तो म्हणतोय की तो फारच पापी आहे, त्यामुळे तो आपल्या सेवेत येणार नाही. म्हणजे जे म्हणत होते की तू गुलाम हो, त्या मिर्झा राजे स्वतःच आता वकिली करतात शिवाजी महाराजांनी. 3 दिवसात महाराजांनी काय जादू केली असेल. खरंच आहे. दुर्दैवाने इतिहासाकडे ते सगळं लिहिलेलं नाहीये, पण आपल्याला आउटकम दिसून येत आहे की त्यांनी इतकं बदललं मिर्झा राजांना की मिर्झा राजाच आता वकिली करतात की नाही, तो नाही होणार, तो मनसबदार वगैरे होणार नाही, पण त्याच्या मुलाला तो करेल अशा ह्याने. तर ह्याच्यामध्ये अजून काय महत्वाचं आहे की ज्याला 3 दिवस बोलणी झाली त्याला महाराजांकडनं 23 किल्ले गेले वगैरे, हे सगळे डिटेल्स आपल्याला माहिती आहे. पण महाराजांना त्याच्यामध्ये पण लॉस करून घ्यायचा नव्हता. त्याच्याबरोबर महाराजांनी अजून जे निगोसिएशन्स केले त्याच्यामध्ये मिर्झा राजा जयसिंगांनाही दक्षिणेत राहण्यात काही इंटरेस्ट नव्हता. कुठल्याच माणसांना, या नॉर्थच्या माणसांना दक्षिणेत राहण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांना असं हवं होतं की दक्षिणेत कोणीतरी दक्षिणेचा माणूस असावा. मग आता विश्वासाचा आणि पराक्रमी माणूस कोण आहे? शिवाजी महाराज. त्याचा पराक्रमही आपण पाहिलाय आणि त्याचं बाकीच्या गोष्टी पाहिल्यात. सो मिर्झा राजांच्या डोक्यात यायला लागलं की जर मुघलांकडून दक्षिणेचा एक सुभेदार नेमला आणि तो शिवाजी महाराजांसारखा माणूस असेल ज्याला दक्षिण सगळी माहिती आहे, ज्याने ऑलरेडी आदिलशहा आणि कुतुबशहाला चॅलेंज केलेलं आहे, तर ते आपल्यासाठी सोपं होऊन जाईल. बरोबर. प्लस महाराजांनी जे निगोसिएशन केले त्याच्यातनं तो महाराजांना म्हणाला की तुला 9 लाखांचा प्रदेश मी देऊ शकेन. अच्छा. पण ते देणं पूर्ण माझ्या हातात नाही. त्यासाठी काय तर तुला औरंगजेबाला पण पटवून द्यायला लागेल तेवढ्याच ह्याने की तू तेवढाच निष्ठावंत आहेस. आता आली का पंचायत. म्हणजे ते कसं करायचं? म्हणजे सभासद बखरीमध्ये महाराजांच्या तोंडची वाक्य आहेत की औरंगजेबाचा भरोसा नाहीये मला. म्हणजे कोणाला, आता आपण आधीच म्हटलं शेमड्या पोराला पण कळेल की का औरंगजेबाच्या बाबा मी मागे जाऊ. पण ते महाराजांना मिर्झा राजांनी कन्व्हिन्स केलं आणि मग हे 9 लाखाचा प्रदेश मिळेल. तो प्रदेश सांभाळायला औरंगजेबाचं काही सैन्य मिळेल. त्याच्याबरोबर काही दर महिन्याला त्या सैन्य सांभाळायला पैसे मिळतील आणि ह्याच्यातनं आपलं स्वराज्य परत उभं करता येईल. ही एक रिस्क घेण्यासाठी म्हणून महाराज आग्र्याला गेले. दूरदृष्टी. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यावरती आपल्याला खरंच एक वेगळा व्हिडिओ करता येईल अख्ख्या पुरंदरच्या तहवर. पण माझ्या मते एवढी बॅकग्राऊंड देऊन आपल्याला कळेल की महाराज आग्र्याला का गेले. सो आता आग्र्याला जाणं आजच्या काळामध्ये म्हणजे फ्लाईटनी तू 2 तासात पोहोचू शकतो. पण एवढ्या पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या माणसांना घेऊन जायचं म्हणजे तो प्रवास किती अवघड असेल. तो महाराजांनी कसा केला? खूप जास्त डिटेल्स नाही आहेत त्याच्यामध्ये. पण आग्र्याच्या प्रवासाबद्दल मी 2 सुंदर घटना सांगू शकतो आणि त्या पण खूप इंटरेस्टिंग आहेत. जरूर. म्हणजे मार्च 1666 ला महाराज राजगडा, त्याला राजगड ही राजधानी होती, रायगड नव्हती. राजगडावरनं महाराज आग्र्याला जायला निघाले आणि आपल्यासोबत शंभूराजांना घेतलं जे फक्त 9 वर्षांचे होते. आणि बाकी पण बरेच काय म्हणतात त्याला, त्यांच्या सरदारांची नावं वगैरे दिलेली आहेत. आपण एवढे डिटेलमध्ये नको जाऊया. एक रघुनाथ पंत कोरडे होते ज्यांना आधीच पाठवलं होतं. ते महाराजांचे वकील होते आणि आग्र्यात जाऊन बाकी व्यवस्था वगैरे करावी यासाठी रघुनाथ पंत कोरडे आधी गेले होते. शिवाजी महाराज, शंभूराजे 9 वर्षांच्या मुलाला घेऊन जाणं हे रिस्की पण होतं
म्हणजे जिजाऊंच्या मनावरती केवढं आघात झाला असेल की अरे मुलगा तर चाललाय जो 36 वर्षांचा आहे, त्याच्यावर 9 वर्षांचा आपला वंशाचा दिवा पण चाललाय. तोपर्यंत राजाराम महाराजांचा जन्म झालेला नव्हता. बरोबर. पण शेवटी त्या माऊलीने आपल्या मुलाला ज्याप्रमाणे या स्वराज्य यज्ञामध्ये म्हणजे स्वराज्य यज्ञ करायला सुरुवात करायला दिली, ऑब्व्हियसली तिने आपल्या नातवालाही तेच केलं असणार. त्याच्यामुळे मनावर दगड ठेवून ज्यावेळेला जिजाऊ एक उभी राहते त्याच वेळेला स्वराज्य उभं राहतं. त्याप्रमाणे महाराज निघाले. रस्त्यात ज्या वेळेला महाराज औरंगाबादला पोहोचले, एक भीमसेन सक्सेना म्हणून माणूस आहे. बर. तो औरंगजेबाच्या पदरी होता. सर्वसामान्य माणूस होता, कोणी ग्रेट असा काहीतरी म्हणजे सरदार बिरदार नव्हता. त्याचा एक छंद होता की तो इतिहास लिहून ठेवायचा. त्याने तारीखे दिलखुशा म्हणजे चित्ताकर्षक इतिहास नावाचं त्याच्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे. त्याने फार म्हणजे ना त्याचा इतिहास तुला मी सांगतो, औरंगजेब मेल्यानंतरचा सुद्धा इतिहास आहे त्याचा. तो कारण एवढे वर्ष सेवेमध्ये होता. त्याने ज्या वेळेला औरंगाबादला शिवाजी महाराज पोहोचले त्यावेळेला या तारीखे दिलखुशामध्ये एक सुंदर काय म्हणतात त्याला प्रसंग लिहिलेला आहे. त्यावेळेला औरंगाबादला सफ शिकन खान म्हणून एक औरंगजेबाचा सरदार बिरदार कोणतरी होता. आता औरंगजेबाने महाराजांना 1,00,000 रुपये दिलेले होते आणि जागोजागी पत्र लिहून पाठवली होती की युवराजाप्रमाणे महाराजांचा मान मरातब ठेवला जावा, असं त्याने पत्र पाठवलेलं होतं. आता ज्यावेळेला महाराज औरंगाबादला पोहोचले त्यावेळेला औरंगाबादला महाराजांबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण त्या काळात सुद्धा होतं. महाराष्ट्राच्या बाहेर कारण अफजल खानाचा वध ज्याने महाराजांना अखिल भारतात प्रसिद्ध करून टाकलं, शास्ता खानाची बोटं कापणं 1,00,000च्या फौजेत घुसून, ह्याने महाराजांबद्दल अफवा तर पसरल्याच, बट क्युरिओसिटी एवढी क्रिएट झाली की अरे एवढा मोठा शिवाजी महाराज एवढा कोण आहे बाबा हा, म्हणजे कर्तृत्ववान आहे, जादूगार आहे, जादूटोणा करणारा आहे, काय आहे, ह्याच्याबद्दल लोकांना खूप खूप जास्त क्युरिओसिटी होती. औरंगाबादला गर्दी झाली महाराजांना बघायला की अरे कोण आहे हा शिवाजी, कोण आहे हा शिवाजी. तर सफशिकन खान हे मुघलांचे जे सरदार असायचे ना, त्यांना भले ते म्हणजे मुघलांचे गुलाम होते, म्हणजे त्यांना तू त्यांची कुर्निसात करण्याची वगैरे पद्धत पाहिलीस तर त्यांचं असं होतं की जमिनीला हात तर लावायचं, जमिनीचं चुंबन घ्यायचं, इथपर्यंत त्यांची गुलामगिरी असायची बादशहाच्या समोर. हे अशी लाळ घोटेपणा करणाऱ्या माणसांची मानसिकता अशी असायची की अरे कोण शिवाजी, हे कोणीतरी मराठा जमीनदार, भूमिया असं म्हटलं जायचं. भूमिया म्हणजे जमीनदार. कोण मराठा हारलाय तो आता युद्धामध्ये, मी कसं जाऊ, त्याला म्हण ये मला भेटायला. तर त्याने आपला भाचा का पुतण्या होता त्याला पाठवलं शिवाजी महाराजांकडे. आता इथे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू दिसून येतो. एखादा माणूस जर राजा आहे हे फक्त त्याने स्वतःला राजा म्हणवून घेतल्याने किंवा लोकांनी त्याला राजा म्हटल्याने होत नाही. त्याला स्वतःला असं कॅरी करावं लागतं की तो राजा आहे, त्याच्यातले ते गुण दिसावे लागतात आणि त्याच्या वागणुकीतनं कळतं की तो राजा, नेता आणि लीडर आहे. बरोबर. ज्या वेळेला हा पुतण्या का भाचा जो कोण होता तो भेटायला गेला सफशिकन खानाचा, त्याने सांगितलं की खान साहेब तुमची वाट बघतायत, तुम्ही त्यांना येऊन भेटा. तर दुसरा एखादा कोणतरी त्या काळातला मराठा सुभेदार किंवा असा ज्याला आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, जो मुघलांच्या हाताखाली काम करतोय असा राजा असता, तर तो एकतर गुपचूप भेटायला गेला असता किंवा त्याने विचारलं असतं बाबा कोण आहे ते सफशिकन खान साहेब, काय वगैरे वगैरे असं विचारलं असतं. महाराजांनी इमिडिएटली त्याला प्रश्न विचारला की कोण आहे सफशिकन खान, काय पोस्टवर येतो इकडे, आणि तो का नाही आला माझ्याकडे भेटायला, आणि महाराज निघून गेले. दिस ॲटिट्यूड शोज की किती कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आत्ता मी 23 किल्ले दिलेत, माझी एवढी दयनीय अवस्था झाली वगैरे, असा एक म्हणजे काय म्हणतात त्याला, एखादा माणूस आत्महत्या करायला तयार झाला असता की बाबा 36 वर्ष मी जे उभं केलं ते मला त्यातले 75% जास्त किल्ले द्यायला लागले, आता मी आदिलशाह काय मुघल काय कोणाच्या फंदात पण आपण बरं हरी करत बसावं, जे मिळतंय ते घ्यावं, असा एक निगेटिव्ह विचारांचा लवलेशही नव्हता. कॉन्फिडन्स हा होता की कोण सफशिकन खान, तो काय, मला काय समजतो स्वतःला, म्हणजे काय कॉन्फिडन्स. असं करून महाराज मिर्झा राजांचा औरंगाबादला एक
म्हणजे महाल होता त्याच्यात राहायला निघून गेले. ह्याचा परिणाम असा झाला की हा सफशिकन खान, त्याला कळलं की आपण वी मेस्ड अप. तो निघाला आणि महाराजांना भेटायला गेला स्वतः. महाराजांना भेटायला गेल्यानंतर महाराज जिथे बसायचे तिथून तू बघितलं असेल आजकाल मूवीज मध्ये वगैरे दाखवतात की बसले त्यांच्या पुढे असे कार्पेट घातलेले असतात आणि मग त्याचे मग ते जो टेंट असतो किंवा तो जो महाल असतो त्याचा एंट्रन्स असतो. महाराज सफशिकन खानाला भेटायला त्या एंट्रन्सला पण गेले नाहीत, कार्पेटच्या एंड पर्यंत गेले. आणि ह्याचा उल्लेख आहे, हा मी ह्यातला एकही शब्द माझ्या मनाचा नाही, हे तारीख हे दिलखुशामध्ये लिहिलेलं आहे. महाराज चालत फक्त कार्पेटच्या एंड पर्यंत गेले, सफशिकन खानाला भेटले आणि बाकी सगळी औपचारिकता तशीच केली. मग त्याला काय दिले असेल गिफ्ट वगैरे भेटल्यानंतर जे मोठी मंडळी द्यायची ते. हा एक किस्सा झाला. दुसरा किस्सा म्हणजे महाराज मार्चला निघाले आणि 11 मेला पोहोचले. म्हणजे जवळजवळ 2 महिने महाराजांचा प्रवास होता. 2 महिने महाराष्ट्राहून आग्र्याला जायला. आणि तो एवढा सगळा जो काही म्हणजे काय काय होतं ते मी पुन्हा सांगतो महाराजांबरोबर. दुसरा किस्सा हा आहे की 13 एप्रिलला शिवपत्रसार संग्रह मध्ये हे पत्र आहे. औरंगजेबाने शिवाजी, आणि हेच पत्र आपल्याला राजस्थानी रेकॉर्ड मध्ये सुद्धा मिळून जातं. औरंगजेबाने महाराजांना एक पत्र पाठवलं. हे पत्र का महत्वाचं आहे तर औरंगजेब ह्या पत्रामध्ये लिहितो की तुम्ही लवकरात लवकर आग्र्याला या. तुम्हाला इकडे आग्र्याला आल्यानंतर भरपूर गिफ्ट्स म्हणजे बाकी सगळी बक्षिसं वगैरे दिली जातील आणि तुम्हाला परत पाठवलं जाईल. म्हणजे औरंगजेब पत्रात लिहितोय की तुम्हाला परत जाण्याची आज्ञा दिली जाईल. की जो एवढा बेरकी माणूस आहे असा त्या पत्रामध्ये सुद्धा लिहितोय की तुम्ही या, मग तुम्हाला परत जायची आज्ञा आम्ही देऊ. हे त्याने अगदी स्पेसिफिकली लिहिलंय. म्हणजे एक औरंगजेबाचा गुण की कदाचित त्याच्या मनात आधीपासूनच असेल की आता 23च किल्ले मिळालेत, आपल्याला सगळे किल्ले हवेत, तर काहीतरी कारण काढून ह्याला अडकवू आणि ह्याच्याकडनं उरलेले किल्ले पण घेऊ. सो त्याच्या त्या एका वाक्यातनं का माहिती नाही माझ्या तरी मनात पटकन येतं की हे वाक्य मुद्दाम का कोणी लिहावं की सगळं झाल्यानंतर तुम्हाला सोडून देण्यात येईल. मग असा प्रवास करत करत महाराज आग्र्याला पोहोचले. आग्र्याला महाराज पोहोचले त्याचं वर्णन ना राजस्थानी रेकॉर्डमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं प्रश्न पडतो ना महाराज कसे पोहोचले असतील. आजकालच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की महाराजांच्या आजूबाजूला असे काय म्हणतात त्याला, बाकी राजा राजवाड्यांच्या आजूबाजूला सगळं सैन्य असतं, हत्ती घोडे असतात. काय असेल महाराजांबरोबर, काय तयारी महाराजांनी केली असेल. तर ह्याच परखल दासानेच जो रामसिंगाचा कारकून होता त्याने अंबरला आय थिंक कल्याण दासला लिहून कळवलंय की शिवाजी महाराज इकडे किती ग्लोरियस एंट्री केली शिवाजी महाराजांनी. क्या बात आहे. शिवाजी महाराजांच्या पुढे 250चं घोडदळ होतं. वा. त्याच्यामध्ये त्याने डिटेल्स लिहिलेत. 100 घोडदळांमधले जे लोक होते ते स्वतः शिलेदार होते. आता शिलेदार म्हटलं ना की आपण किती सहज मिळून जातो ना, मी स्वराज्याचा शिलेदार, पण आपल्याला शिलेदारचा अर्थच माहिती नसतो. शिलेदार म्हणजे ते की ज्यांचे स्वतःच्या मालकीचे घोडे असतात त्यांना शिलेदार म्हणतात. पदावर मोठा माणूस. येस. म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट कडनं घोडेदळ दिलं जात नाही, त्यांचे स्वतःचे घोडे असतात. तो त्या 250 मधले 100 लोक हे शिलेदार होते आणि 150 लोक हे बार्गी म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट कडनं घोडे मिळतात. तो असं 250चं घोडदळ होतं. सगळ्यात पुढे शिवाजी महाराजांचा हत्ती होता आणि त्या हत्तीवरती ढाल होती. ढाल म्हणजे लढतात ती ढाल नाही, जिथे झेंडा असतो त्याला ढाल म्हणतात, पूर्वी ढाल म्हणायचं त्याला. तो झेंडा ध्वज त्या हत्तीवरती होता. म्हणजे हत्तीने सुरुवात, कारण हत्तीला शुभ लक्षणी म्हटलं जातं. त्याच्या मागे हे 250चं घोडदळ. ध्वजाचा रंग हा सॅफ्रन इन द सेन्स भगवा आहे. भगवा ध्वज हे त्यांचं म्हटलेलं आहे. त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे, सिल्वर म्हणजे चांदीची एम्ब्रॉयडरी केलेली आहे. एवढे पण डिटेल्स त्याच्यावरती लिहिलेले आहेत. शिवाजी महाराजांचे जे पायदळ होतं त्यांच्या मागणे येणारं, त्यांनी एका प्रकारचा फेटा बांधलेला आहे, त्याचं वर्णन आहे. त्याच्या मागे शिवाजी महाराजांचे जेवढे त्यांच्याबरोबर जे मोठे मोठे सरदार आले होते ते सगळे पालख्यांमध्ये येत आहेत. शिवाजी महाराजांची पालखी काय वेगळी आहे तर शिवाजी महाराजांच्या पालखीला सगळीकडनं चांदी मारलेली आहे, चांदीचे पत्रे मारलेले आहेत. वा. शिवाजी महाराजांच्या पालखीचे जे पाय आहेत ते सोन्याचे आहेत. क्या बात आहे.
सो अशी रॉयल एंट्री करून महाराज आलेत. त्याच्या पुढे परखलदासाने महाराजांचं वर्णन केलंय. म्हणजे आपल्याला 1664ला सुरतच्या लुटीच्या वेळेला शिवाजी महाराजांचं चित्र मिळालं हे माहिती असतं. त्याच्यातनं आपण शिवाजी महाराजांना पाहून इमॅजिन तर करूच शकतो. पण इमॅजिन करण्यापेक्षा त्या परखलदासाने महाराजांचं वर्णन केलं. तो काय म्हणतो की शिवाजी महाराज सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिसायला अतिशय हँडसम. हँडसम हा शब्द त्याने त्याच्या डिंगलमध्ये वापरला. डिंगल हा राजस्थानी डायलेक्ट आहे, त्याच्यात वापरला. आणि तो म्हणतो की महाराज हे दिसायला प्रचंड गोरे होते. आजकाल काही इतिहासकार किंवा अभ्यासक सांगतात महाराज सावळे काळे, अजिबात नाही. महाराज हे दिसायला गोरे होते. त्यांनी दाढी ठेवलेली आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य परखलदासाचं आहे ना, ते आपल्याला एका राजस्थानी माणसाने लिहिलंय म्हणून नक्कीच खरं मानायला पाहिजे. तुला मला विचारलं तर आपण सांगू की यार शिवाजी महाराज नाही यार, दिसता क्षणी वाटतं यार काय भारी माणूस आहे, बरोबर? कारण आपण मराठी आहोत, आपल्याला अभिमान आहे त्या शिवाजी महाराजांचा. एक राजस्थानी माणूस लिहितो की न विचारताच ह्या माणसाच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या वागणुकीतनं कळून येतं की हा कोणाचा तरी मोठा नेता आहे. हे एका राजस्थानी माणसाने म्हणणं की चेहऱ्यावरूनच हा माणूस नेता वाटतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्याशिवाय त्याने संभाजी महाराजांचं वर्णन केलंय की 9 वर्षांचा हा मुलगा आहे आणि तो दिसायला तोही खूप सुंदर आणि गोरा आहे. हे एकूण महाराजांचं वर्णन केलेलं आहे. महाराजांकडे त्याने मांडल्याप्रमाणे त्याला 3 हत्ती होते. खरं महाराजांकडे नंतर 11 हत्ती होते. औरंगजेबाला भेटायला जाताना चिवण संख्या दिली त्याला 11 हत्ती होते. अशा प्रकाराने महाराजांनी ती रॉयल एंट्री केली आणि महाराज त्याप्रमाणे आग्र्याला पोहोचले. किती सुंदर. म्हणजे तू आता जे वर्णन केलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आता ते असं चित्र उभं झालं. एक संजय लीला भन्सालीचा सेट आणि तिथे शिवाजी महाराजांची ती ग्लोरियस एंट्री आहे. सुंदर, खूपच छान. येस, मस्त. मग आता मला प्रश्न पडतो, मग आता वेलकम पार्टी कोण होती त्यांच्यातर्फे? मग तिथे रामसिंग आले होते का त्यांना स्वागत करायला? बरोबर. हा बघ ना, आपल्याला पण किती लॉजिकली वाटतं की रामसिंग किंवा त्या प्रकाराचा कोणीतरी माणूस यायला हवा. हे सांगायच्या आधी ना मी ही गोष्ट सांगतो की काही जणांना असं वाटतं की शिवाजी महाराज हे आग्र्यात जाऊन असे चिडले वगैरे, हे काय बरोबर नाही. म्हणजे काय एका माणसाच्या मागे उभं केलं, काय अपमान आहे का वगैरे, असं लोकांना अगदी सहज वाटून जातं, कारण त्यांना ह्या बॅकग्राऊंड माहिती नसतात. पहिलं आपण पाहिलं, औरंगाबादला शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न सफशिखन खानाने केला. महाराज आग्र्याला पोहोचले. आता महाराज हे मिर्झा राजांनी कळवल्याप्रमाणे त्यांचे काही मनसबदार नव्हते, होणारही नव्हते, बरोबर? म्हणजे हे एक स्वतंत्र राजा होते. स्वतंत्र राजाला भेटण्यासाठी मोठ्या राजाचा, ते राज्य मोठं होतं, मुघलांचं राज्य डेफिनेटली मोठं होतं. आता आपल्याला औरंगजेबाचा कितीही राग असला तरी सत्य परिस्थिती काही बदलत नाही. त्यांचं राज्य मोठं होतं. मोठ्या राज्याचा एक महत्वाचा माणूस एका स्वतंत्र राजाला भेटायला जावा, ही एक साधी गोष्ट आहे. म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता परदेशात जातात, त्यावेळेला कोणी क्लार्क येतो का भेटायला त्यांना? नाही. त्यांना कोणीतरी बाबा त्याच लेवलचा किंवा थोडासा त्यांच्या खालच्या लेवलचा माणूस भेटायला येतो. हे एक व्यवहार ज्ञान आहे आणि हे कोणी शिकवावं लागत नाही. आणि जर तुम्ही मोठ्या राज्याचे असून ते जर पाळत नसाल तर ह्याचा अर्थ त्याच्या मागे एक तर तुम्ही मूर्ख आहात, जे मला नाही वाटत औरंगजेब मूर्ख होता. त्याच्या मागे तुमचा काहीतरी हेतू आहे. बरोबर. अगेन हे कुठे इतिहासात लिहिलेलं नाही, पण आपल्याला एवढं कळतं की म्हणजे तुमचा त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे. म्हणजे तुझ्याही मते रामसिंग भेटायला यायला होता. आता मी सांगतो, रामसिंग हा फक्त 2500 मनसबदार होता. म्हणजे अगदी होता अगदी रामसिंग. म्हणजे असे पैसे के 100 मिळते तसा 2500 मनसबदार होता. रामसिंगही भेटायला आला असता तरी महाराजांचा काही मान वधारला असता असं नाहीच आहे. महाराजांना भेटायला रामसिंगाचा मुन्शी आला. रामसिंगचा मुन्शी. अरे. त्याचं नाव होतं गिरधर लाल. हा गिरधर लाल शिवाजी महाराजांना भेटायला आला. तिथे ऑब्व्हियसली महाराजांना पुन्हा एकदा असं वाटलं असेल की अरे मुन्शी पाठवता तुम्ही एका राजाला भेटायला. पण महाराजांना एवढं माहिती होतं की आपल्याला एक मोठं काहीतरी अचीव्ह करायचंय. त्यामुळे महाराजांनी ते सहन केलं आणि महाराज त्याला जे काय त्याला परत फॉर्मॅलिटीज ज्या होत्या त्याला काहीतरी 200 रुपये दिले महाराजांनी.
भेटीसाठी. त्या काळात लोणचे. सो भेटले ते आणि महाराज मुलुकचंद सराई नावाच्या धर्मशाळेत राहायला गेले. म्हणजे महाराजांची राहायची व्यवस्था ही धर्मशाळेत होती. म्हणजे हा प्लॅन्ड अपमान होता असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत, पण यू कॅन सेन्स इट की बाबा हे काय भूमी आता आलाय एक मराठ्यांचा, असं करून. ही 11 मे तारीख होती. ही तारीख पण लिहिलेली आहे. 12 मेला औरंगजेबाचा वाढदिवस होता, 50वा. तर मग आता त्याच्या वाढदिवसाला जायचं. शिवाजी महाराजांना दिवाणे आम मध्ये भेटायला बोलवलेलं होतं सुरुवातीला. दिवाणे आम मध्ये जायची जी वेळ होती ती वेळ पुन्हा एकदा चुकली. कशी? तर रामसिंगची सकाळची ती जी गस्त घालायची असते ना, ती रामसिंगची पाळी होती. आता ज्या रामसिंगला शिवाजी महाराजांना रिसीव्ह करायला जायचंय त्याला कोणी मुद्दाम दिली का ती? वी डोंट नो. अगेन त्याचे एवढे रेफरन्स कधीच मिळत नाहीत, बट अगेन वी कॅन सेन्स की मुद्दाम कोणीतरी हे केलं असेल का? तर शक्यता आहे की आता हा शिवाजी इकडे आला ना, त्याला जरा मुघली माज दाखवूया आपण की हा कोण आहे, कोणासमोर उभा राहतोय, कोणाशी नडतोय, कळलं पाहिजे. तो रामसिंगने पुन्हा काय केलं? गिरधारी लालला पाठवलं की तू शिवाजी महाराजांना घेऊन ये. गिरधारी लाल शिवाजी महाराजांना घेऊन निघाला. तो तिथे पोहोचण्याचे 2 मार्ग होते. एक खोजा फिरोजशाह च्या बागेच्या ह्याने होता आणि एक दुसरी एक बाग होती. त्या बागेच्या तसे 2 रस्ते होते, ते त्या आग्र्याच्या किल्ल्याला पोहोचत होते. गिरधारी लाल एका रस्त्याने आला आणि खोजा फिरोजशाहच्या रस्त्याने रामसिंग आला. अरे आता इथे परत गोंधळ. आता बघा, जे नेतोजी पालकर विजापूरला पन्हाळगड घेत असताना वेळेत पोचले नाहीत, म्हणून शिवाजी महाराज म्हणतात की समयास कैसा पावला नाहीस, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना सरनोबत पदावरनं काढून, तो काही मावळा नव्हता साधा नेतोजी पालकर म्हणजे, ठीक आहे, ते सरनोबत होते, त्यांना काढून टाकलं. त्या महाराजांना हा गलथान कारभार बघून काय वाटलं असेल? अरे काय म्हणजे तुम्हाला तिथे जेव्हा भेटायचंय तो दरबार संपला आता आणि तुम्ही मला कधी घेऊन जाणार तिथे? एनिवे, महाराज शांतपणे हे सगळं बघत होते, कारण त्यांना पुन्हा हेच डोक्यात होतं की मला काहीतरी मोठं अचीव्ह करायचंय. जर ते 9 लाखाचा प्रदेश मुघलांचं सैन्य मिळालं असतं तर त्यांना स्वराज्य परत उभं करता आलं असतं. कारण महाराजांना हे माहिती होतं की धर्म संस्थापनेसाठी, आणि धर्म म्हणजे इथे हिंदू म्हणत नाही, धर्म म्हणजे योग्य गोष्ट करण्यासाठी जर काही खलपुरुषांना म्हणजे अफजल खान असेल, औरंगजेब असेल, अशा लोकांचा विश्वासघात करावा लागला तरी त्यात काहीही चुकीचं नाहीये. महाराजांनी लहानपणापासूनच रामायण महाभारत सगळंच ऐकलेलं वाचलेलं होतं. तर त्यामुळे महाराजांनी हाही अपमान, हे जे काही ढिलेही चालले ते सहन केले. मग रामसिंग महाराजांना भेटला. त्याने ते भेटायचं कसं त्यातही गोंधळ, तेही डिटेल्स दिलेले आहेत हा राजस्थानी रेकॉर्ड. मी जे काही सांगतोय ना त्यातलं काही माझ्या मनचं नाही, हे सगळं राजस्थानी रेकॉर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे. दोघंही घोड्यावर होते. महाराजांबरोबर तेजसिंग म्हणून मिर्झा राजा जयसिंगांनी आपला एक माणूस पाठवलेला होता. अच्छा. त्या तेजसिंगने घोड्यावरतीच बसून सांगितलं की आप है रामसिंग. कारण कधीच बघितलं पहिली भेट. हा, तेव्हा काय फेसबुक नव्हतं की बाबा फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आणि अच्छा असा दिसतो का रामसिंग. तर रामसिंगला पहिल्यांदाच बघितलं. सांगितलं आप हे रामसिंग. तो रामसिंग जवळ गेला आणि मग सांगितलं आप हे शिवाजीराजे. आता पुढे कोणी यायचं पहिले? तर तिथे तो थोडा वेळ गेला. मग थोडे थोडे दोघं पुढे आले आणि दोघांनी घोड्यावरनंच आलिंगन दिलं. घोड्यावरनंच आलिंगन दिलं. कोणी खाली उतरलं नाही. असं झाल्यानंतर मग आता रामसिंग म्हणाला की आता आपण जाऊया. महाराजांचं होतं अरे आता काय झाला, दिवाणी आमचा तर संपला तो दरबार. तो म्हणाला आता आपण घुसलखान्यात जाऊया. घुसलखान्याचं लिटरल ट्रान्सलेशन होतं बाथरूम, पण बाथरूम नाहीये. सो बाथरूम मध्ये जाऊन औरंगजेबाला भेटायचं नाही. मुघल काळामध्ये घुसलखाना यायचा. म्हणजे तुम्ही आता गुगल करून पाहिलं ना तर घुसलखानाचा अर्थ बाथरूम अथवा संडास असंच येतं. पण त्या काळामध्ये, मुघलांच्या काळामध्ये घुसलखाना म्हणजे जिथे महत्वाच्या व्यक्तींना बोलवलं जायचं ते ठिकाण. अच्छा. सो तिथे घुसलखान्यामध्ये औरंगजेब पोहोचलेला होता आणि तिथे शेवटी महाराजांची आणि त्याची ऐतिहासिक भेट व्हायची. रामसिंग त्यांना घेऊन आला. तिथे असद खान वगैरे जे कोणी महाराज तिथे औरंगजेबाचे होते ते महाराजांना घेऊन ह्याच्यासमोर आले, औरंगजेबासमोर आले. औरंगजेबाला महाराजांचा त्याचा बर्थडे होता बाबा, त्याला गिफ्ट द्यायला हवं. बर्थडे बॉय. येस.
तर महाराजांनी त्याला 1000 मोहरा, 2000 रुपये नजर केले, म्हणजे गिफ्ट दिले आणि 5000 रुपये निसार केले. निसार म्हणजे धर्मोदायासाठी जो काही हे दिलं, दान केलं जातं त्याला निसार करणं असं. सो 5000 दिले. ह्याच्याबरोबर हाफ अमाउंट कारण संभाजी महाराज पण युवराज होते शेवटी, हो तर त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांनी बरोबर अर्धे, म्हणजे महाराजांनी 1000 मोहरा दिल्या, संभाजी महाराजांनी 500 दिल्या. अच्छा महाराजांनी 2000 रुपये नजर केले, संभाजी महाराजांनी 1000 रुपये नजर केले. महाराजांनी 5000 रुपये निसार केले, संभाजी महाराजांनी 2000 रुपये निसार केले. ओके. सो हे पुन्हा हे सगळे डिटेल्स राजस्थानी रेकॉर्ड्स मध्ये दिलेले आहे. औरंगजेब महाराजांशी एकही शब्द बोलला नाही. नाउ दिस इज नॉट व्हॉट शिवाजी महाराज वॉज एक्सपेक्टिंग. आपण एवढ्या लांब ह्या माणसाशी भेटायला आलोय, आपल्याला आदिलशाही आणि कुतुबशाही ह्या माणसाला घेऊन द्यायचे, अशा वेळेला हा माणूस आपल्याशी एकही शब्द बोलत नाही आणि हा आपल्याच तोऱ्यात आहे. सो आता महाराजांचा पारा हळूहळू चढायला लागला. पण तो का नाही बोलला? मोठेपणा, मी बादशाह आहे, तू भूमी आहेस. त्यांच्या मते शिवाजी महाराज, तो आदिलशहा आणि कुतुबशहाला भूमिया म्हणायचा. तर वी हॅव टू ऍक्सेप्ट की आदिलशहा आणि कुतुबशहाहून शिवाजी महाराजांचं राज्य छोटं होतच, त्यामुळे त्याला तो भूमियाच वाटणार, जमीनदार. आणि एका जमीनदाराशी काय बोलायचं, त्यात तो माझा अजून सरदार पण नाहीये, तो माझ्याशी प्रामाणिक पण नाही, माझ्या विरुद्ध लढलाय, त्याच्यामुळे त्याच्याशी काय. आणि ओव्हरऑल मुघली माज वगैरे जो होता, औरंगजेब होता त्यात तो, म्हणजे ते अजूनच पाताळ यंत्री प्रकरण होतं. आणि मग त्याने काही खूण केली नाही, बोलला नाही, काही नाही. आणि बऱ्याच इतिहासकारांच्या मते औरंगजेब त्याने जे काही केलं, ही कुड हॅव कॅपिटलाइज्ड दिस होल मुवमेंट. त्याने थोडा मोठेपणा दाखवला असता तर त्याला बरंच काही करता, बट औरंगजेब आणि माज तो सगळा त्याने काहीच केला नाही. आणि मग रामसिंग महाराजांना घेऊन गेला त्यांच्या जागेवर उभं राहायला. आणि इथून आता महाराजांचा ज्वालामुखी फुटायला सुरुवात झाली. हळूहळू तो Yes. राग. त्याने एकतर महाराजांना जिथे उभं केलं होतं त्याच्या समोर राजा जसवंत सिंग होता. आता हा राजा जसवंत सिंग, तो जो कोंढाण्याला बरेच दिवस वेढा घालून बसलेला होता, आणि अखेर त्याला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून जायला लागला. बरोबर. आणि अशा माणसाच्या पाठीमागे शिवाजी महाराजांना उभं केलं. अपमान. आणि अगेन म्हणजे खूप लोकांना वाटतं की हा अपमान होता. हा फक्त अपमान नाहीये. तुम्हाला ह्या आधीच्या गोष्टीच माहित नाहीये ज्या महाराजांच्या बाबतीत झाल्यात, आणि त्या ठराविकरित्या एकतर करवण्यात आल्यात किंवा त्या तशा झाल्यात. आणि महाराज चिडले. महाराजांनी रामसिंगला विचारलं की हा कोण आहे माझ्यासमोर उभा आहे. आता महाराजांना काय माहित नव्हतं का? महाराजांनी मुद्दाम त्याच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं. एकतर एवढ्या मोठ्याने बोलणं मुघली हा सावकाश हे चर्चा होत होती का जोर जोरात? महाराज एक्झॅक्टली. सो मुघलांच्या दरबारात कसं वागावं, कसं बोलावं, असं असे हात करून उभं राहायचं असतं, हात बांधून. नजर बर कदम म्हणजे काय असतं, नजर बर कदम, अशी नजर असली पाहिजे तुमची. असं वर फक्त औरंगजेब म्हणाला तर असं वरती बघून बोलायचं, त्याच्याशी नजर पण नाही दाखवायची. मुघलांच्या दरबारात कोणी बसत नाही, उभे सगळे तासन तास उभं राहायचं. मयूर सिंहासन, पाठ नाही दाखवायची बाबा, असंच मागे जायचं, असं करत करत उलट चालत. बस. महाराजांचा पारा चढला. महाराजांना हे माहिती होतं की हे सगळं. आणि ह्याच्याबद्दल अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी आता ते काय महाराज बोलले वगैरे पुढचं मी सांगतो 1 मिनिटामध्ये, पण ही एक महत्वाची गोष्ट सांगतो. इथे महाराजांचा प्रचंड संताप झाला आणि त्यांचे डोळे रागाने लाल झाले आणि डोळ्यात पाणी आलं. दरवेळेला आपण रडतो त्याच वेळेला पाणी येतं असं नाहीये. खूप मनस्ताप झाला तरी डोळ्यात पाणी येतं. बरोबर. आणि महाराजांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी बाजूच्या खांबाचा आधार घेतला. आणि नेमकी हीच गोष्ट काही इतिहासकारांनी त्या आग्र्याच्या फोर्टमध्ये लिहून ठेवली. 2017 पर्यंत आग्र्याच्या फोर्टमध्ये असं लिहिलेलं होतं की उन्हाळा आग्र्याचा सहन न झाल्यामुळे शिवाजीला चक्कर आली आणि त्याने खांबाचा आधार इथेच घेतला, ह्याच खांबाचा आधार घेतला होता. इतकं अपमान, औरंगजेबाने जो अपमान केला तोच अपमान पुढे कंटिन्यू करणारी काही लोक आहेत ज्यांनी ही मुद्दाम ठेवली होती.
जो माणूस महाराष्ट्रात सह्याद्रीत एवढ्या उन्हाचा सवय असलेली आहे एका दरबारात थोडी ना चक्कर येणार आहे. आणि काय महाराजांनी कधी मिलिटरी ट्रेनिंग घेतलं नव्हतं का? ते काय असेच बाबा माझे बाबा राजा म्हणून मी राजा असं झालेले नव्हते. त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं होतं. 2017ला ब्रिजेश मोगरे म्हणून एक इतिहास अभ्यासक आहेत. ब्रिजेश मोगरे. त्यांचं मी कोरावरचं उत्तर वाचलंय, त्यांचा युट्यूबवर व्हिडिओ पण आहे. त्यांनी राम नाईक यांना विनंती करून तो उल्लेख बदलायला लावला आणि आता तिथे खरा उल्लेख आलेला. क्या बात आहे. सो ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आर्टिफॅक्ट चेंज करायला लावला. तो रेफरन्स काढायला लावला. येस येस. वा. सो कमिंग बॅक टू पुन्हा शिवाजी महाराजांचे डायलॉग्स काय आहेत ना, ते पण सगळे राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये दिलेले आहेत. शिवाजी महाराज त्याला म्हणाले, म्हणजे ते सगळं झालं की माझ्यासमोर कोण उभा आहे, त्याने सांगितलं की जसवंत सिंग उभा आहे. आणि महाराज म्हणाले की अरे हा तर सतत माझ्या मावळ्यांना पाठ दाखवत आलेला आहे. मग शिवाजी महाराजांचा मनस्ताप अजून वाढला. ते म्हणाले की तू बघितलंस, म्हणजे रामसिंगाला म्हणाले, तू बघितलंस, तुझ्या बापाने बघितलं, तुझ्या बादशाने बघितलं की मी कोण आहे. म्हणजे तुम्ही सगळे मला ओळखून आहात, पण तरी तुम्ही मला आज अशा ठिकाणी उभं करताय जी माझी लायकी नाहीये. म्हणजे तुमच्या बादशाला व्यवहार ज्ञान नाहीये, कोणाला कुठे उभं करावं. त्याच्या पुढे शिवाजी महाराज म्हणतात की कदाचित माझा मृत्यू आलाय, एकतर तू मला मारून टाक, नाहीतर मी स्वतःला मारतो, पण मी आता या दरबारात उभा राहणार नाही. आणि ह्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली औरंगजेबाला ते मोठ्या आवाजातलं बोलणं ऐकू आलं. लोक मागे बघून बघायला लागले, कारण मुघलांच्या दरबारामध्ये ताटाखालची मांजरं बघायची सवय होती. सह्याद्रीचा वाघ कुठून आला, कोण डरकाळी फोडतय, अशी सवय नाही बाबा, काय करतो तू, असं झालं सगळ्यांना. औरंगजेबाने बोलवलं आणि विचारलं की त्योरिया क्यों चढी आहे, म्हणजे भुवया का उंचावल्यात, काय चाललंय, म्हणजे काय चाललंय. तर मग रामसिंगाने तिकडे जाऊन काहीतरी थातून वातून की महाराजांना माहित नाही कसं वागायचं असतं फॉर्मली वगैरे. मी समजावतो. तोपर्यंत महाराजांचा मनस्ताप अतिशय जास्त आला. महाराजांनी मयूर सिंहासनाला पाठ दाखवली आणि अरे बापरे, की म्हणजे असं त्या दरबारात कधीच घडलेलं नाही. आणि तेही औरंगजेबाच्या दरबारात, ज्याला म्हणजे लोक कापायचे असे. शहाजहान वगैरे वगैरे असं लोकांना वाटतं मलूल बादशाह वगैरे होते, हा म्हणजे कट्टर, त्यात त्यांचा कट्टर शत्रू. त्याला पाठ दाखवून महाराज निघाले. त्याच्यात लिहिलंय रामसिंगाने महाराजांचा हात धरला की राजाजी. महाराजांनी हात झटकला आणि म्हणाले तुम्हाला मला मारायचं तर मारा, मी ह्याच्या पुढे त्या औरंगजेबाच्या दरबारात त्याच्यासमोर येणार. कमाल कमाल. सो ही अशा प्रकाराने प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची पहिली आणि शेवटची भेट झाली.